आणि सन्माननीय चंद्रकांत आंबेकर यांच्याकडे हे 200 रुपयाचा वार्षिकीला धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतोय आणि त्यांना लाख लाख धन्यवाद देतो। या ठिकाणी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून या, आपण कित्येक वर्ष अभंग म्हणतोय। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी। सन्माननीय लक्ष्मण तांबे पखवाज वादक यांच्याकडे हे 100 रुपयाचा वार्षिकीला धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतोय। गेली कित्येक वर्ष आपण हे दोन्ही अभंग म्हणतोय, परंतु भगवंत त्या विटेवरती उभा आहे। ज्या विटेवरती उभा आहे ती वीट म्हणजे नेमकं काय आहे? ती वीट म्हणजे नेमकं काय? आपण सगळीकडे जातो, भजनातून सांगतो की भगवंत विटेवरती उभा आहे। त्या विटेला 6 बाजू आहेत, काम क्रोध लोभ मद मत्सर माया भगवन, हे 6 षड्विकार भगवंताने आपल्या पायाखाली दाबून ठेवलेत। पण ती वीट म्हणजे नेमकं काय आहे? ज्यावेळी इंद्र आणि चंद्र अहिल्याला भ्रष्ट करायला निघाले, त्यावेळी गौतम ऋषींनी त्यांना बघितलं आणि त्यांनी बघितल्यानंतर त्या दोघांना पण त्या गौतम ऋषींनी शाप दिला। इंद्राला काय सांगितलं की तुझ्या अंगावरती पूर्ण कोड उठतील, आणि चंद्राला काय सांगितलं तू संपूर्ण काळा पडशील। असं सांगितल्याप्रमाणे चंद्र काळा पडला आणि इंद्राच्या अंगावरती संपूर्ण कोड उठले। आता इंद्र हा देवांचा राजा, संपूर्ण देवांचा राजा। आता देवांच्या राजाच्या अंगावरती असे कोड उठले आणि राजा जर विद्रूप दिसायला लागला तर त्याला राजा म्हणणार कोण? त्याला मोठा प्रश्न पडला। शेवटी त्याने आता करायचं काय? शेवटी त्याने सर्व तीर्थक्षेत्र केली, या भूतलावरची सर्व तीर्थक्षेत्र केली। शेवटी काही झालं नाही, त्याच्या अंगावरचे कोड जसेच्या तसे राहिले। शेवटी त्या शंभू महादेवांची त्यांनी तपस्या केली, त्यांना प्रसन्न करून घेतलं। तेव्हा त्यांनी काय केलं? शंभू महादेवांनी त्याला एक लोहदंड दिला। काय केलं? एक लोहदंड दिला आणि त्याला सांगितलं हा लोहदंड घे आणि संपूर्ण भूतलावरची तीर्थयात्रा कर, आणि ज्या ठिकाणी हा लोखंडाचा हा लोहदंड पाण्यात तरेल, त्या ठिकाणी बसून तू भगवंताची भक्ती कर। इंद्रदेव सगळीकडे फिरला, कुठेच तो लोहदंड तरला नाही। शेवटी तो पंढरपुरात आला। आता पंढरपुरात जाणारी बरीचशी माणसं असतील, त्यांना माहिती असेल पंढरपुरात लोहदंड असं एक ठिकाण आहे। पंढरपुरात आला आणि तो पाण्यात तो लोहदंड तरला आणि त्या ठिकाणी बसून त्याने इंद्राने भगवंताची तपश्चर्या केली आणि साक्षात पांडुरंगाने त्याला दर्शन दिलं। त्याच्या डोकीवरती हात ठेवला, हात ठेवल्याबरोबर त्याच्या संपूर्ण अंगावरचे कोड निघून गेले। शेवटी पांडुरंग त्याच्याकडे काय मागतो? अरे असं काहीतरी माग। तो इंद्र काय म्हणतोय? देवा मला असं काहीतरी दे की आयुष्यभर माझ्यासोबत तुझं नाव जोडलं जाईल। तेव्हा देवाने सांगितलं तुला काय पाहिजे? त्या पांडुरंगाने सांगितलं तुला काय पाहिजे? तेव्हा त्याने काय सांगितलं की तुमच्या चरणाशी मला जागा पाहिजे। जो लोहदंड होता त्याची वीट बनवली आणि त्या विटेला देखील आज पण इंद्र म्हणून नाव दिलं जातं। आणि ही खरं तर भजनातून आपण ह्या सगळ्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे, पण हल्ली शांत आल्याशिवाय आमचं भजन पूर्ण होत नाही। हल्लीची परिस्थिती बिघडा, कारण हे सत्ययुग गेलं, त्रेतायुग गेलं, द्वापारयुग गेलं आणि आता हे कलियुग आहे। सततच्या बाऱ्या असल्या कारणाने तब्येत थोडीशी खराब आहे। काल पंदूर, मालवण, कुडाळ, आज इकडे, उद्या परत राजापूर, त्याच्यामुळे थोडंसं सांभाळून घ्या। सत्ययुग गेलं, त्रेतायुग गेलं, द्वापारयुग गेलं आणि आता हे कलियुग आहे। सत्ययुगात 4 अक्षरी राक्षस होता, कोण? बाणासूर, त्यातलं एक अक्षर कमी झालं। त्रेतायुगात कोणाला? रावण, त्यातलं एक अक्षर कमी झालं। द्वापारयुगात कोणाला? कंस, आणि त्यातलं एक अक्षर कमी झाले। या कलियुगात कोणाला? मी। म्हणजे आता कसं झालं विषय? हा सगळा मी करतोय। हल्ली बुवांचा पण तोच विषय आहे, माझाच बरा, माझाच खरा। पण त्याच्यापेक्षा हल्लीच्या बुवांनी सगळ्यांनी भजनाकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे। म्हणजे मी काय मोठो बुवा आहे असं काय सांगितलं नाही, पण माझी प्रामाणिक प्रत्येकाला विनंती आहे की ज्याच्याकडे भजन चांगलं आहे त्याने उगाच काहीतरी बोलायला जमणार नाही। उगाच मग कसं विषय होता, मग आमका पण बोलूक लागतं, मग लोक आमका बुवांका समजतात, तर संपलो विषय, आमच्या बारीक कॅन्सल सगळं। विरूपाचा अभंग जास्त वेळ घेणार नाही, गजरात थोडंसं मनोरंजन करूया।